समाजात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि जनसामान्यांसाठी कार्यरत असलेल्या विनोद पोखरकर या समाजसेवी व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त लोकशक्ती फाउंडेशन आणि सकल मराठा समाज नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई कोपरखैरणे इथं अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर तसंच मराठवाडा, कर्जत, पुणे अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या समुदायाची मोठी उपस्थिती हेच विनोद पोखरकर यांच्या अजातशत्रू प्रतिमेचं खरं प्रतीक ठरलं। एक असाधारण व्यक्तिमत्व व एक लढवय्ये युवा नेतृत्व म्हणून ओळख असणारे विनोद पोखरकर, ज्यांनी आपल्या कार्यानं समाज मनावर एक अमीठ छाप सोडली आहे। समाज हितासाठी सातत्यानं कार्यरत राहणारे, युवकांना प्रेरणा देणारे आणि नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असे विनोद पोखरकर यांनी नवी मुंबईच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलंय। मराठा आरक्षण आंदोलनापासून ते सामाजिक संघटन उभारणीपर्यंत तसंच गरजूंच्या मदतीपासून समाज जागृती असो, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपलं योगदान निस्वार्थपणे दिलंय। त्यांच्या कार्यनिष्ठेचा, जिद्दीचा आणि लोकांशी असलेल्या आत्मीय नात्याचा गौरव करत सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि समाजकार्यातील त्यांच्या कामगिरीचं मनपूर्वक कौतुक केलं व समाजकारणातील त्यांची ही कामगिरी अशीच अविरत सुरू राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या। विनोद पोखरकर यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की हा वाढदिवस माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे व माझ्या आजवरच्या वाटचालीतला एक अविस्मरणीय क्षण आहे। लोकशक्ती परिवार आणि सकल मराठा समाजाच्या माध्यमातून कोपरखैरणे नवी मुंबई या ठिकाणी वाढदिवसाचं कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि नवी मुंबई शहरातील सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, शिक्षण अशा सगळ्या क्षेत्रातील केवळ नवी मुंबईच नाही तर कर्जत, पुणे अशा सगळ्या ठिकाणावरून मराठवाड्यातील काही बांधव आज या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले। खरं तर आजचा हा जो वाढदिवस आहे माझ्यासाठी निश्चितपणे अतिशय वेगळा आहे आणि माझ्या आजवरच्या वाटचालीमधला अतिशय वेगळा आहे। त्यामुळं सर्व बांधवांचं प्रेम माझ्यावरचं जे आहे ते निश्चितपणे हे असंच निरंतर राहो आणि माझ्या हातून अशी समाजाची, देशाची सेवा घडो अशी एक या ठिकाणी सगळ्यांच्या शुभेच्छा मला ज्या मिळालेल्या आहेत आणि या शुभेच्छांबद्दल निश्चितपणे सगळ्यांचा मी ऋणी असतो।